आता इथं सुद्धा 150-200 कोटीचे पुस्तकं विकले जाणार आहेत आणि या अनुयायाला तुम्ही कशी वागणूक देणार आहेत? चला निघा, चला निघा, ही वागणूक. आता मी येत होतो तर त्या ठिकाणी इंट्र्या करायला लागल्या लोकांना. अरे 5 दिवस तरी स्तंभ आम्हाला द्या ना. हा स्तंभ आमचा, आमच्या पूर्वजांचा लढ्याचं प्रतीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी नियम लावताय, नावल्या 5 दिवसासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नियमाचा बाडगा दाखवताय. काय वागणूक देताय तुम्ही अनुयायांना? ही पद्धत आहे. आणि किती दिवस चालणार आहे हा लढा? कोर्टात चालू आहे, अमुक चालू आहे, दमुक चालू आहे का? जर तुमचं राम मंदिर भावनेच्या आधारावरती तुम्हाला मिळत असेल, ज्याच्या उत्खननामध्ये फक्त गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि स्तूप निघलाय, ते राम मंदिर इथल्या बहुसंख्य भावनांच्या आधारावरती जर त्यांना मिळत असेल तर करोडो लोक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करायला येतात. त्यांचा भावनेचा आधार ठेवून भीमा कोरेगाव स्तंभ आम्हाला का दिला जात नाही? काही वागणूक दिली जाते. दरवेळेस मागण्या करायच्या आणि मग जागा तुम्ही देणार? हे किती दिवस सहन करायचं? याच्यावर ठोस भूमिका कोणी घेणार आहे की नाही? दरवर्षीचे अतिशय भयानकपणे सुरू आहे आणि ही खतखत समाजामध्ये आहे. काय आपलं आरोपी डांगरा आहे पण व्यवस्थेचा जावई आहे. ते अटक कशी करते? तो डांगरा आहे पण यांचा जावई का बाप लागतो कळत नाही. तो महात्मा फुलेंना शिव्या देतो तरी त्याला काही होत नाही. तो आमच्या अनुयायाला दगड मारतो तरी काही होत नाही. म्हणजे यांचा लागतो कोण हे तरी स्पष्टीकरण एक दिवस त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे हे त्याला घाबरतात की काय आम्हाला माहिती नाही, पण ते अटक करत नाहीत. सत्ता आमची आल्याशिवाय यांच्या पार्श्वभागावर लाता घालीत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती. त्याच्यावर आम्ही बोलणार आहेत आमच्या सभेमध्ये. तो विषय नाही. राहिला विषय 2018च्या दंगलीच्या केसेसचा, तर फक्त नावाला GR काढले तर केसेस काही मागे घेतल्या जात नाहीत. 35,000 तरुणांचं आयुष्य आजही उद्ध्वस्त होण्याच्या उंबरट्यावरती. 35,000 तरुणांचं आयुष्य. आणि त्याच्यामुळे ते 35,000 तरुण आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत. गृहमंत्री त्या ठिकाणी फडणवीस असल्यामुळं आणि भीमा कोरेगाव संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यात आम्हाला न्याय मिळत नाही. तिथं जर जरांगे पाटील असता तर 2 खांद्यावर बसले असते, 2 मांडीवर बसले असते. जागा नसती तर एखादा डोक्यावर बसला असता. पण ते जरांगे पाटलाचं आंदोलन आहे. हे दलितांचं आंदोलन चालू आहे ना. 100 वर्ष काय 6 वर्ष जरी चाललं तरी त्यांना असणारं न्याय हे द्यायची मानसिकता नाही आहे. सांगितलं निधी नाही, मग तुमच्याकडे निधी नाही तर मग प्रशिक्षणातला खर्च इकडं कसं काय करताय? बरं पुन्हा म्हणता तो दिनविषयकचा आहे. अरे दिनविषयकचा आहे पण सामाजिक न्याय विभागाचा आहे ना. सामाजिक न्याय विभागाचा 16,000 कोटी निधी या ठिकाणी जो आहे तो आमच्या दलित वस्ती सुधार योजनेचा आहे, रमाई घरकुलचा आहे, प्रशिक्षणाचा आहे. त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या सांगितलं की आम्ही जेवायसाठी भीमा कोरेगावला येत नाहीत तर आमच्या सिद्धनाथ महाराजांच्या आम्ही अवलादीत अभिवादन करायला येतो पण सगळ्या समाजाची जबाबदारीसुद्धा घेतो ही ठणकावून सांगणारी या ठिकाणी आंबेडकरी समाज आहे. त्यांना असणारा मी या माध्यमातून जय भीम करतो की हा समाज प्रॉब्लेम हाच आहे यांचा की हा समाज भाकरीला नाही तर शिक्षणाला महत्त्व देतो आहे. यांच्या जेवणाला लात मारून त्या ठिकाणी शिक्षणाला पैसे द्या म्हणणारे बाबासाहेबांचे अनुयायी हे असणारं वास्तव आहे. 200 कोटीचे पुस्तकं विकत घेणारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. चिंता कशाची? आज 4 जाग्यावर क्रॅक झालाय स्तंभ. जरा नीट बघा. का मीटिंगमध्ये ती चर्चा का होत नाही? त्याचं सिमेंट निघलंय, काही दिवसांनी त्याला असणारं तुम्ही वाट बघताय का पाडण्याची? त्याचं जतन का होत नाही? आर्कॉलॉजीला तुम्ही आणून तपासलं का नाही? आर्कॉलॉजी इथं का आली नाही? हा स्तंभ आणखी किती काळ चालणार याचा असणारा अहवाल का तयार होत नाही? Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आपण पाहत आहोत या ठिकाणी विजय स्तंभाला भेट देण्यासाठी दीपकभाई केदार या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे ती बघण्यासाठी, या ठिकाणची जी तयारी आहे ती तयारी बघण्यासाठी दीपकभाई या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा दीपक भाई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.
शौर्य दिनाचा विजय असो. जय भीम जय संविधान. आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव या विजयस्तंभाजवळ आलेलो आहे, शौर्यस्तंभाजवळ आलेलो आहे. आणि 1 जानेवारी या दिवशी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने जवळपास 30-40 लाख संख्येने या ठिकाणी अनुयायी येतात. या ठिकाणी येऊन वंदन करतात. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातून, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि जगातून या ठिकाणी लोक येतात. आणि या विजयस्तंभाजवळ येऊन या विजयस्तंभाची ऊर्जा, या विजयस्तंभाची शक्ती, या विजयस्तंभाने जो काय पराक्रम गाजवलेला आहे त्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात. आज या ठिकाणी दीपकभाई केदार या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणची जे काय कार्य आहे, जे काय काम चालू आहे त्या कामाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेलं आहे. भाई काय सांगाल, आपण या ठिकाणी आलेला आहात तर कशा प्रकारे या ठिकाणी आपण? अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. गळ्यात मडका आणि पाठीला झाडू असे आमचे असलेली जी गंभीर स्थिती आहे त्या स्थितीतून बाहेर काढण्याचं काम त्या काळच्या आमच्या वंशजांनी केलं आणि मोठी क्रांती करून आम्हाला नवा जन्म दिला. ती क्रांती जर नसती झाली तर आजही आमची अवस्था जनावरांसारखी असते. आजही आम्हाला माणूस म्हणून नीट जगता आलं नसतं. आज जे आम्ही या ठिकाणी माणसाच्या एक रूपामध्ये जीवन जगतोय ते सगळं या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक क्रांतीच्या लढ्यातून मिळालेलं आम्हाला हे नवं जीवन आहे. आणि तो उत्सव, तो दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर समग्र जगातून करोडो अनुयायी या ठिकाणी यायला लागलेले आहेत. आणि त्याच संदर्भात प्रशासनाने कशा प्रकारे नियोजन केलं आहे याची पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो. दरवर्षी याच वेळेला आम्ही येत असतो आणि या ठिकाणी आम्ही सगळं बघतोय. त्याचा सगळा आढावासुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी जी काय परिस्थिती आहे, आपण बघितलं की आता फक्त 7 दिवस राहिलेले आहे, परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती अतिशय स्लो आहे. खूप संत गतीने काम चालू आहे. कलेक्टर साहेबांनी पण 2 दिवसापूर्वीच बैठक घेतलेली होती आणि त्यांनी सूचना मागवल्या की कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी म्हणजे काय काय मागण्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी काय सूचना केल्या त्यानुसार कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी 2000 टॉयलेट असतील, 4000च्या वरती पोलीस फोर्स असेल आणि अनेक जे काय त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणची जी काय शासनाकडून जी काय केलेली सोय आहे त्या सोयीबद्दल तुमचं काय मत? उदासीनता आहे. मागण्या केल्याशिवाय काही मिळत नाही. मुळात या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर भीमा कोरेगाव विजय दिवस जो आहे, शौर्य दिन, ही क्रांती आहे. आणि या क्रांतीला हरवण्यासाठी जी प्रतिक्रांती आहे त्या प्रतिक्रांतीच्या विचारधारेचे मनुवादी या व्यवस्थेत बसलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी मनुवादी दृष्टिकोन राहतो. सुविधा देण्यासंदर्भात सोडाच्या भावनेने ते भूमिका घेतात आणि आम्हाला विचारतात काय पाहिजे. आम्हाला सारखं विचारतात तुम्हाला काय लागतं आहे. हे कसं काय? हे शक्य नाही ना. तुम्हाला काय देता येईल ते तुम्ही दिलं पाहिजे, पण ते आम्हाला विचारतात की तुम्हाला काय पाहिजे. याचा अर्थ हा स्तंभ जातीवाद्यांच्या डोळ्यात सलतोय हे क्लिअर कट आहे. आणि म्हणूनच आजची स्थिती सुविधाच्या संदर्भात म्हणा ढिसाळ कारभार आहे. सगळं या ठिकाणी मी फिरलो आहे. आपण या भूमीत लाखो अनुयायी येणार आहेत. जवळपास 50 लाखाच्या वर या ठिकाणी अनुयायी येणार आहेत. त्यांना बसायला जागासुद्धा नाही. या शेतीमध्ये ग्रीन कार्पेट आहे का? साधी ताडपत्री आहे का? ती तुम्ही टाकणार आहेत का? आमच्या आया बहिणी 4-4, 5-5 किलोमीटरहून चलत येणार आहेत. त्यांनी जर बसून घरीहून आणलेला डबा जरी खायचा म्हणला तरी त्यांना ढेकळात बसावं लागणार आहे, अशी स्थिती आहे. अचानक अवकाळी पाऊस आला तर त्याच्यासाठी तुमच्याकडं मंडप आहे का वॉटरप्रूफचा? तशी काही सुविधा केली का लहान लेकरांना आया बहिणींना बसायची? आणि मग कोणतं काय तुम्ही द्यायला लागला सुविधा? दरवर्षी आम्हाला सांगावं लागतं हे ऊस काढा, तो कसा काय पेरला. दरवर्षी मागण्या करावं लागतात.
उदासीनता या ठिकाणी क्लिअर कट दिसते आणि उगाच फॉर्मॅलिटी म्हणून मिटिंगा घ्यायच्या आणि फॉर्मॅलिटी म्हणून या ठिकाणी दाखवायचं, याला काही अर्थ नाही. या ठिकाणी काहीच दिसत नाही. ही सगळी स्थिती गंभीर आहे. गेल्या वेळेस तिकडं स्टॉल लावला, बुक स्टॉलचं पूर्ण नुकसान करून टाकलं. मोठा व्यवसाय बुक स्टॉलवाल्यांचा संपला. आज मागणी केली म्हणून पुन्हा पाठीमागे टाकला आहे. आम्ही अवलाद कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. आम्ही काय करतो? इथं येऊन नारळ फोडतो, काही दुसऱ्या गोष्टी करतो? नाही. आम्ही इथं येऊन पुस्तकं घेऊन जातो आहे. जगातली सर्वात मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जमात अशी आहे की जी 6 डिसेंबरच्या चैत्यभूमीला 100 कोटीचे पुस्तकं घेण्याचा रेकॉर्ड झाला आहे. आता इथं सुद्धा 150-200 कोटीचे पुस्तकं विकले जाणार आहेत. आणि या अनुयायाला तुम्ही कशी वागणूक देणार आहेत? चला निघा, चला निघा, ही वागणूक. आता मी येत होतो तर त्या ठिकाणी इंट्र्या करायला लागल्या लोकांना. अरे 5 दिवस तरी स्तंभ आम्हाला द्या ना. हा स्तंभ आमचा, आमच्या पूर्वजांचा लढ्याचं प्रतीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी नियम लावताय, नावल्या 5 दिवसासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नियमाचा बाडगा दाखवताय. काय वागणूक देताय तुम्ही अनुयायांना? ही पद्धत आहे. आणि किती दिवस चालणार आहे हा लढा? कोर्टात चालू आहे, अमुक चालू आहे, दमुक चालू आहे का? जर तुमचं राम मंदिर भावनेच्या आधारावरती तुम्हाला मिळत असेल, ज्याच्या उत्खननामध्ये फक्त गौतम बुद्धांच्या मूर्त्या आणि स्तूप निघलाय, ते राम मंदिर इथल्या बहुसंख्य भावनांच्या आधारावरती जर त्यांना मिळत असेल तर करोडो लोक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करायला येतात. त्यांचा भावनेचा आधार ठेवून भीमा कोरेगाव स्तंभ आम्हाला का दिला जात नाही? काही वागणूक दिली जाते. दरवेळेस मागण्या करायच्या आणि मग जागा तुम्ही देणार? हे किती दिवस सहन करायचं? याच्यावर ठोस भूमिका कोणी घेणार आहे की नाही? दरवर्षीचे अतिशय भयानकपणे सुरू आहे आणि ही खतखत समाजामध्ये आहे. याचा उद्रेक कधी होऊ शकतो. मी असणारं सरकारला इशारा देतोय की तुम्ही आम्हाला या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा द्या. वेळ गेलेली नाही. एक मोठं वॉटरप्रूफ शेड टाका, ग्रीन कार्पेट टाका. जवळजवळ नाही म्हणलं तरी 10,000 लोक त्या ठिकाणी बसले पाहिजेत अशी व्यवस्था करा. सामाजिक कार्यकर्ते, संघटना, पक्षांना सभेसाठी या ठिकाणी जागा द्या. अनुयायांची असणारी सोय करा. पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी यावेळेस आवाज उठवला म्हणून हालचाली दिसत आहेत. अन्यथा मागितल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही अशी गंभीर स्थिती आहे. 2018 आत्ता 5 वर्ष होत आहे. परंतु या ठिकाणी जी काही दंगल झाली होती त्या दंगलीमधील जे काही भीमसैनिक होते, महाराष्ट्रातील अनेक भीमसैनिक त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. 5 वर्ष झाले त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही. तसंच या ठिकाणी जी दंगल झाली त्या दंगलीवरचे आरोपी आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे शासन झालेलं नाही आहे. मग 5 वर्षात ह्या कोर्टा म्हणजे कशा प्रकारे एवढं रेंगाळत चाललेलं आहे? काय आपलं मत आहे? आरोपी डांगरा आहे पण व्यवस्थेचा जावई आहे. ते अटक कशी करते? तो डांगरा आहे पण यांचा जावई का बाप लागतो कळत नाही. तो महात्मा फुलेंना शिव्या देतो तरी त्याला काही होत नाही. तो आमच्या अनुयाला दगडं मारतो तरी काही होत नाही. म्हणजे यांचा लागतो कोण हे तरी स्पष्टीकरण एक दिवस त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे हे त्याला घाबरतात की काय आम्हाला माहिती नाही, पण ते अटक करत नाहीत. सत्ता आमची आल्याशिवाय यांच्या पार्श्वभागावर लाता घालीत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती. त्याच्यावर आम्ही बोलणार आहेत आमच्या सभेमध्ये. तो विषय नाही. राहिला विषय 2018च्या दंगलीच्या केसेसचा, तर फक्त नावाला GR काढले तर केसेस काही मागे घेतल्या जात नाहीत. 35,000 तरुणांचं आयुष्य आजही उद्ध्वस्त होण्याच्या उंबरट्यावरती. 35,000 तरुणांचं आयुष्य. आणि त्याच्यामुळे ते 35,000 तरुण आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत. गृहमंत्री त्या ठिकाणी फडणवीस असल्यामुळं आणि भीमा कोरेगाव संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यात आम्हाला न्याय मिळत नाही. बार्टीच्या कामाबद्दल या ठिकाणी खूप म्हणजे आशंका आहे. बार्टीने या ठिकाणी जे जेवणाचं नियोजन केलं होतं त्याला विरोध होत आहे. विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत नाही. त्याबद्दल अनेक दिवस झालेले आहेत. त्यांच्या मागण्या आहेत त्या रेंगाळलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी सरकार अजिबात कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष करतं आहे, ते लक्ष देत नाही. त्यासाठी काय आपली प्रतिक्रिया आहे? काय सांगता? 100 दिवस झालं बार्टीच्या समोर. 100 दिवस झालं
उपोषण सुरू आहे, तरीसुद्धा त्यांची असणारी सरसकट फेलोशिपची मागणी पूर्ण होत नाही. या दीपक केदारने त्या घटनेला वाचा फोडली, हा विषय राज्यव्यापी केला, राज्यभर आंदोलन केलं, तेव्हा असणारा तो विषय अधिवेशनात निघाला. अधिवेशनात 2 आमदार, एक नितीन राऊत आणि एक वर्षाताई गायकवाड, या दोन्ही आमदारांनी भूमिका मांडून सुद्धा बार्टीच्या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. अधिवेशनामध्ये बोंबला तरी न्याय नाही, रस्त्यावर बोंबला तरी न्याय नाही, उपोषण करा तरी न्याय नाही. 100 दिवसाचं उपोषण आहे. ते दलितांचे लेकरं आहेत ना, बाबासाहेबांच्या अवलादी आहेत, त्याच्यामुळं लाज वाटते त्यांना न्याय देण्याची. तिथं जर जरांगे पाटील असता तर 2 खांद्यावर बसले असते, 2 मांडीवर बसले असते, जागा नसती तर एखादा डोक्यावर बसला असता. पण ते जरांगे पाटलाचं आंदोलन आहे, हे दलितांचं आंदोलन चालू आहे ना. 100 वर्ष काय 6 वर्ष जरी चाललं तरी त्यांना असणारं न्याय हे द्यायची मानसिकता नाही आहे. सांगितलं निधी नाही, मग तुमच्याकडे निधी नाही तर मग प्रशिक्षणातला खर्च इकडं कसं काय करताय? बरं पुन्हा म्हणता तो दिनविषयकचा आहे. अरे दिनविषयकचा आहे पण सामाजिक न्याय विभागाचा आहे ना. सामाजिक न्याय विभागाचा 16,000 कोटी निधी या ठिकाणी जो आहे तो आमच्या दलित वस्ती सुधार योजनेचा आहे, रमाई घरकुलचा आहे, प्रशिक्षणाचा आहे. त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या सामाजिक न्यायाचा निधी 16,000 कोटी रुपये आम्हाला दिलेला आहे. सामाजिक न्यायाचा 16,000 कोटी निधी जो आहे तो राज्यभरातल्या रमाई घरकुल, दलित वस्ती, शिक्षण, विद्यार्थी, वसतिगृह, जेवण याच्यासाठी वापरणार आहेत. आणि त्याच्यातून तुम्ही असणारं परत 13-15 कोटी रुपये भीमा कोरेगावसाठी लावताय म्हणून सांगताय. बरं धक्कादायक GR असा आहे की पोलिसांना काहीतरी 90 लाख का काय पाहिजेत, जिल्हा परिषदेला 4 करोड पाहिजेत, इथली बस सेवा जे देणार आहेत त्यांना काहीतरी 60 लाख रुपये पाहिजेत. त्याचा संपूर्ण जो वारेंचं पत्र आहे की हा निधी मला वळवा प्रस्तावित करायचा या डिपार्टमेंटला, तो असणारा 14 कोटी निधी आहे. अरे या निधीमध्ये ते सरसकट फेलोशिप दिले तर आमच्या समाजाचे विद्यार्थी PhD होतील, त्या ठिकाणी विदेशात शिकायला जातील. पण ही जमात मुळातच जागरूक आहे. एक नवराष्ट्राला दिलेलं जे टेंडर आहे की 60 लाख रुपयाचं आम्ही जेवायला देतोय, त्या टेंडरचा विरोध या समाजाने एवढा भयानक केला की खडबडून हा समाज जागा झाला आणि सांगितलं की आम्ही जेवायसाठी भीमा कोरेगावला येत नाहीत, तर आमच्या सिद्धनाथ महाराजांच्या आम्ही अवलादीत अभिवादन करायला येतो, पण सगळ्या समाजाची जबाबदारीसुद्धा घेतो, ही ठणकावून सांगणारी या ठिकाणी आंबेडकरी समाज आहे. त्यांना असणारा मी या माध्यमातून जय भीम करतो की हा समाज, प्रॉब्लेम हाच आहे यांचा की हा समाज भाकरीला नाही तर शिक्षणाला महत्त्व देतोय. यांच्या जेवणाला लात मारून त्या ठिकाणी शिक्षणाला पैसे द्या म्हणणारे बाबासाहेबांचे अनुयायी हे असणारं वास्तव आहे. 200 कोटीचे पुस्तकं विकत घेणारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि हीच क्रांती त्यांच्या डोळ्यात सलती. या ठिकाणी जर नारळ फोडायला आलो असतो, घुमायला आलो असतो, दाबणं मारायला आलो असतो, झाडावर चढायला आलो असतो तर यांनी असणारं 15,000 कोटी रुपये दिले असते. पण हे वाचण्याचं, शिक्षणाचं, बाबासाहेबाचं महत्त्व जाणून घ्यायला येतात, भीमा कोरेगावची चळवळ या ठिकाणी जाणून घ्यायला येतात. हे लोन पहिलं महाराष्ट्रात होतं, पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये गेलं, मध्य प्रदेशमध्ये गेलं, देशात गेलं आणि जगात गेलं. हे असणारं यांच्या डोळ्यात चलतं आहे. आणि म्हणूनच असणारं या ठिकाणी फक्त बागुलबुवा उभा करायचा. हे वारे जे आहेत महासंचालक, त्यांना मी भेटलो आहे, ते डोळे झाकून बोलायच्या पलीकडं काही करीत नाहीत. मी त्यांना समजून घेतलं आहे, त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांचा जो खांदा आहे त्या खांद्यावर एक बंदूक आहे, अशी लांबलचक बंदूक आहे, आणि त्या बंदुकीला जे ट्रिगर आहे ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. माणूस आमचा बसवला आहे, आम्ही जाऊन त्याला बोलतो, पण त्याच्या असणाऱ्या खांद्यावर बंदूक ठेवणारे हे RSSचे आहेत, मनुवादी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आहेत. मी जाहीरपणे स्तंभावरून सांगतो की सगळ्यात जास्त जर जातीवादी कोण असेल तर ते अजित पवार आहे. पालकमंत्री हे काय केलं स्तंभासाठी? आज किती वर्षापासून भीमा कोरेगावचा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे म्हणून लढतोय, आपल्याला धक्कादायक माहिती देतोय. 3 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेळा आहे नाशिकला. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर. 2026 आणि 2027. तुम्हाला माहित आहे 3 महिन्यापूर्वी त्यांनी अहवाल पाठवलाय शासनाला
की 11,500 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत. कशाला पाहिजेत? साधू ग्राम जे साधू येत आहेत त्यांच्यासाठी 350 एकर जमीन त्यांना भूसंपादन करायची, त्याला 3,500 कोटी द्यायचे. त्या ठिकाणी मोठी सुविधा करायची कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी. किती वर्ष आधी? 3 वर्ष आधी. आणि आम्हाला 8 दिवसाआधी कलेक्टर बोलवतोय की या नियोजन करायचं आहे. आमचं नियोजन 6 महिन्याआधी का होत नाही? आमचं नियोजन 3 महिन्याआधी का होत नाही? आमचं नियोजन 1 महिन्याआधी का होत नाही? आमचं नियोजन 8 दिवसात का होतं? उदासीनता कशासाठी? ही उदासीनता कशासाठी? इथं प्लॉटिंग वाढत चालली, हे घरं वाढत चाललेत. जुने लोक सांगतात आम्हाला इथं काही नव्हतं. आज हे बाजूचं दिसतंय तेही जाईल. आम्हाला उभा राहायला तुम्ही जागा ठेवणार आहेत की नाही? 500 एकरची गरज आहे. करोडो लोक येत आहेत. त्या ठिकाणी भूसंपादन होणं गरजेचं आहे. टीम त्या ठिकाणी अजित पवारांनी एक बातमी काढली की 100 कोटी दिले. आम्ही माहिती घेतली तर 100 कोटी आलेच नाही. बातमी आली म्हणजे एवढं उल्लू बनवणार, एवढं जातीवादी वागणार आणि त्यासाठी माफीसुद्धा तुम्ही मागू शकले नाही. हे असणारं निंदनीय, दुर्दैवी आणि हे निषेधार्ह आहे. कुंभमेळ्याला 11,500 कोटीची तरतूद चालू आहे, पण आमच्यासाठी 13 कोटी, तेही सामाजिक न्याय विभागातून, जो आमच्या हक्काचा निधी का विशेष तरतूद केली जात नाही. मी यांना म्हणतोय की आम्हाला 16,000 कोटी जो निधी देत आहे तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा, त्याला 17,000 करा आणि 1,000 कोटी जो वरचा आहे चैत्यभूमी, दीक्षाभूमी आणि भीमा कोरेगाव, 3 ठिकाणी 1,000 कोटी तरी वापरा. ही नदी आहे बाजूला, भीमा नदी, अतिशय ऐतिहासिक नदी आहे. या नदीला धरून जर तुम्ही काही डेव्हलपमेंट केली, अनुयायी आले तिथं उभा राहू शकतात, चांगल्या पद्धतीने एक सुशोभीकरण त्याचं होऊ शकतं. राष्ट्रीय स्मारक केलं तर हे होईल, पण नाही करायचं कुठं? नाशिकच्या नदीच्या कडेला त्या ठिकाणी केलं, पावसामध्ये वाहून गेलं, करोडो रुपये वाहून गेले, पण इथं नाहीत करणार. इथं आम्हाला मागण्या कराव्या लागतात तरीसुद्धा काही मिळत नाही अशी स्थिती आहे. 500 एकर जमीनची गरज आहे, त्याचं भूसंपादन झालं पाहिजे आणि हा स्तंभ आमच्या ताब्यात मिळाला पाहिजे. कोर्टाचं नाव पुढं करू नका. राम मंदिराचा वादसुद्धा कोर्टात सुरू होता, भावनेच्या आधारावर तुम्ही त्यांना दिला. करोडो लोकांची भावना आहे की हा स्तंभ आमचा आहे, तो आमच्या ताब्यात दिला पाहिजे आणि 500 एकर जमीन या ठिकाणी भूसंपादन करून आम्हाला जवळपास 5,000 कोटी या ठिकाणी या शेतकऱ्यांना देऊन आमचा एक अहवाल, त्याला काय म्हणता येईल, आराखडा समन्वय समिती ही असणारी पुण्याने नेमली पाहिजे. ते पालकमंत्री अजित पवार नेमत नाहीत, कारण मी इथून जाहीर करतोय, कारण डोक्यावरून पाणी गेलं. अनेक स्कीम आमच्या अजित पवारांनी बंद पाडल्या. पालकमंत्री झाल्यापासून भीमा कोरेगावची अवस्था ढिसाळ करून टाकली आणि या ठिकाणी सगळं करतील. बारामती सजवतील, त्यांचं पिंपरी चिंचवड सजवतील, सगळ्या स्मार्ट सिट्या वळवतील, पण इथं आम्हाला एखादा दिवा तरी दिसतोय का? हॅलोजन तरी दिसतोय का? चांगला रोड तरी दिसतोय का? स्तंभाला चारी बाजून बघायला नीट यांनी गट्टू तरी टाकलेत का? म्हणजे उदासीनता कशाची? आज 4 जाग्यावर क्रॅक झालाय स्तंभ, जरा नीट बघा. का मीटिंगमध्ये ती चर्चा का होत नाही? त्याचं सिमेंट निघलंय, काही दिवसांनी त्याला असणारं तुम्ही वाट बघताय का पाडण्याची? त्याचं जतन का होत नाही? आर्कॉलॉजीला तुम्ही आणून तपासलं का नाही? आर्कॉलॉजी इथं का आली नाही? हा स्तंभ आणखी किती काळ चालणार याचा असणारा अहवाल का तयार होत नाही? भूसंपादनसाठी आराखडा समिती का नेमली जात नाही? या मुख्य प्रश्नावर कुणी बोलत नाही. सगळे असणारे बटीक झालेत, गुलाम झालेत. हा फाकड्या सिद्धनाथ महाराजची अवलाद आहे म्हणून अजित पवारला जातीवादी आणि फडणवीसला मनुवादी मानण्याची ताकद ठेवतोय आणि या ठिकाणी समाज आता यापुढे सहन करणार नाही. आमचा निधी शिक्षणासाठी तो शिक्षणासाठी द्या आणि जसं तुम्ही कुंभमेळ्यासाठी तुमचा करोडो रुपये वापरतात त्याच धर्तीवरती या 3ही ठिकाणी करोडो रुपये दिले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापलेला आहे आणि आपण बघितलं की अनेक दिवसापासून त्यांची तारीख पे तारीख चालू आहे. सध्या जरांगे पाटील यांनी 24 तारीख दिलेली आहे आणि ती आज संपत आहे, उद्या 25 तारीख आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काही गडबड होऊ नये. म्हणजे आपण तसं बघितलं तर मराठा आरक्षणाला आपण सुद्धा पाठिंबा देतो आहे बऱ्याच प्रकारे. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे 1 तारखेला 24 तारखेची अल्टिमेट संपलेली आहे, 1 तारीख जवळ आलेली आहे, शौर्य दिन जवळ आलेला आहे. काही दिवसापूर्वी दंगल झाली होती. तर आता तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी सुरक्षा
कशा प्रकारे असावी, त्यासाठी काय केले पाहिजे, त्यावर काय उपाय होईल? नाही सुरक्षाचं का नाही, कुणाच्या बुडात दम नाही की आमच्यात घुसायची, म्हणजे कुणाच्या बुडात दम नाही की तो इथं घुसू शकतो. सुरक्षाचा तर सोडून द्या, सुरक्षा करायला आम्ही सक्षम आहेत. राहिला विषय राजकीय त्या आरक्षणाच्या संदर्भात, तर तो लढा त्या दिशेने चाललेला आहे, त्याच्यावर आम्ही काही जास्त भाष्य करत नाही. ज्या दिवशी आमच्यावर येईल त्या दिवशी आम्ही मात्र कुणाला सोडणार नाहीत, ही स्थिती आहे. एवढंच आहे की अल्टिमेटम दिला होता, तो माघारी घेण्यात आला आणि 20 जानेवारी करण्यात आली. तो त्यांच्या काय भूमिकेचा पार्ट आहे ते त्यांना माहिती आहे. पण पॅन्थर जो असतो तो पॅन्थरच असतो. पॅन्थर असता तर माघार नसती, एवढी असणार या माध्यमातून सांगतो आहे. ती माघार घेतली, त्याच्यामुळं बऱ्यापैकी ते आंदोलन आता बॅकफुटला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही त्या आंदोलनाकडं आणि त्या मागणीकडं एक सोशल चेंज म्हणून बघतो आहे की मराठातले काही गट आहेत ते एकामेकांच्या विरोधात बोलायला लागले, प्रस्थापितांच्या विरोधात शोषित बोलायला लागला आहे. हे असणारं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याला आम्ही गांभीर्याने बघतो आहे. धन्यवाद. जय भीम. दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इकडे